1500 रुपये फुकटाचे द्यायचं आणि त्याचं इव्हेंट करून टाकायचं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की कितीही पैसे वाटले तर लोक हुशार झालेले आहेत. तुम्हाला मत मिळतील हे काहीही याची गॅरंटी नाही आहे. तुम्हाला तसं वाटतं? आणि मला असं वाटतं की निवडणूक संपल्यानंतर लाडली फाडली काही राहणार नाही. देशामध्ये सगळी घाणेरडी राजनीती कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे. कुठलीही आयडिओलॉजी, एथिक्स, मॉरल्स, व्हॅल्यूज काही राहिलेलं नाही आहे. आजही माझ्या ऑफिसमध्ये, आजचा बोलतो मी, पराभव झालेला खासदार आहे, माजी खासदार आहे. मी आपल्याला चॅलेंज करतो, जितके लोक आता जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये मिळणार नाही तितके जास्त लोक माझ्या ऑफिसमध्ये आजही येतात, अजूनही येतात. मला असं वाटतं का की जर मवियासोबत तुम्ही गेला असता, तुम्हाला घेतला असता तर कदाचित वेगळा निकाल लागला असता? FTV फॅशन टीव्ही सारखे नाही का त्यानंतर मला असं वाटतं की ते तिघांना नाही का चांगलं ड्रेसिंग करून नाही का कॅटवॉक करायला पाहिजे होतं. म्हणजे ज्या प्रकारे ते वॉक करत होते ना की जसं त्यांच्या खिशातून दिलेले आहे. पैसे आले का? म्हणजे अशा प्रकारे की मी आमचं घर विकलेलं आहे, मी माझ्या प्रॉपर्टी विकलेली आहे, माझी गाडी विकलेली आहे. ते अद्वैत तुमचे पैसे होते, तुमचे टॅक्सचे पैसे आहे, माझे टॅक्सचे पैसे आहे आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही अशा प्रकारचे नौटंकी करू लागले. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या स्टेजवर फक्त 3 खुर्च्या लागतील. त्याच्यावर एकवर उद्धव साहेब बसतील, दुसऱ्यावर शरद पवार साहेब बसतील, तिसऱ्यावर काँग्रेस बसतील. चौथी कुर्सी नको. आणि माझं बोलणं हे आहे की नाही, आता चौथी कुर्सीची वेळ आलेली आहे आणि त्या चौथी कुर्सीवर इम्तियाज जलील बसणार आहे. त्यांचा एक व्हिडिओ आहे का नाही यूट्यूबवर की अजित पवार को हमारे पास आने दीजिए. एकदा ते आमच्या हातात आला तर चक्की पीसिंग. आता काय अविवाहित राहील म्हणजे हे पण लग्न करणार नाही, अजिबात नाही करके. तर हे याच्या बाबतीत कोणी बोलणार नाही, कोणी विचारणार नाही. तो म्हणतो की नाही तुमचा धर्म सगळ्यात वाईट आहे, तुमचे जे पैगंबर आहे ते सगळं ते कशा प्रकारे वाईट आहे. बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही ना, मी कोणाची पूजा करायची हे माझ्या हातात आहे. त्यांनी म्हटलं त्याला ठीक आहे, मी समजू शकतो. पण राज्याचे मुख्यमंत्री त्याच दिवशी जेव्हा महाराष्ट्रामध्ये FIRs रजिस्टर होत होते, लोकांमध्ये रोष होता, तर ते येऊन त्याची पीठ थपथपतो आणि सांगतो की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. याचा अर्थ काय आहे? जर्नलिझमचा एक सुवर्णकाळ बघितला, आता जे काही जर्नलिझमची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे असं वाटतं की बरं आता तिथं नाही आपण. नमस्कार, बोलबिडू चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण आता विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातली जसजशी जवळ येते तसं आपण वेगवेगळ्या राजकीय नेत्यांसोबत संवाद साधतोय. आज बोलबिडू चर्चामध्ये आहेत माजी खासदार आमदार इम्तियाज जलील, MIMचे छत्रपती संभाजीनगरचे एक तरुण तडफदार लोकप्रतिनिधी असं आपण त्यांना म्हणूयात. विशेष म्हणजे इम्तियाज आधी पत्रकारितेमध्ये होते आणि लोकमत असेल किंवा झी, NDTV अशा नामवंत वृत्तसमूहामध्ये त्यांनी पत्रकारिता केली. तेव्हासुद्धा ते अत्यंत निर्भीडपणे काम करायचे आणि त्याच्यानंतर त्यांनी 2014ला अचानक राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना धक्का दिला आणि 5 वर्ष आमदार, 5 वर्ष खासदार अशी 10 वर्ष तिथली कारकीर्द त्यांची पूर्ण झालेली आहे. आत्ता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मात्र त्यांना पराभव पाहावा लागला. पण ते काय तेवढ्यावरती हार मानणारे नाही आहेत. काय त्यांचे पुढचे प्लॅन आहेत हे पण आपण बोलणार आहोत. कसा अनुभव त्यांचा राहिलेला आहे 10 वर्षाचा, या सगळ्यासाठी ते आता आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे बोलबिडूमध्ये खूप. आणि मी आत्ताच सुरुवातीला म्हणालो की एक पत्रकारितेची कारकीर्द मोठी, तिथं आधी छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नंतर पुणे असेल अशा ठिकाणी काम करून मग परत आमदार, खासदार अशा म्हणजे यशाची सगळी चढती कमान आणि आता थोडासा त्याला एक ब्रेक म्हणूयात आपण. तर तिथून सुरुवात करूया. सगळ्यांना उत्सुकता. मात्र मी जसं म्हटलं की तुम्ही काय असे थांबणारे किंवा गप्प बसणार नाही आहात. तर प्रत्येकाच्या मनात पहिला हा प्रश्न आहे, चर्चा पण सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा विधानसभेच्या रणांगणामध्ये इम्तियाज उतरणार आहेत का? काय अद्वैत, सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की मला याचा आनंद आहे की एका काळ आपण दोघं साथ काम केलेले आहे. तुम्ही दुसऱ्या चॅनलमध्ये होते, मी दुसऱ्या चॅनलमध्ये होतो. अनेक वर्ष काम केल्यानंतर इतक्या वर्षानंतर आपण पुन्हा असा भेटू म्हणजे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट की आणि आपण ज्या काळात आपण पत्रकारिता करत होतो, आपण खूप प्रामाणिक पत्रकारितेचा ते पिरियड आपण बघितलेला आहे, अनुभव केलेला आहे.
आज आपल्या बोलभेडूसारखे जे जर्नलिझम जे आहे ते खऱ्या अर्थाने रिअल जर्नलिझम जे आहे ते मला असं वाटतं द वायर करत आहे. म्हणजे असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, प्लॅटफॉर्म्स डिजिटल आलेले आहेत. प्लॅटफॉर्म्स आहेत. आता तुमचा प्रश्न जे आहे अद्वैत, नक्की म्हणजे एक कोणालाही विश्वास बसणार नाही की एका महिना अगोदर एक माणूस आपल्या शहरामध्ये जातो. 10 वर्ष 12 वर्ष मी पुण्याला होतो आणि सप्टेंबर 2014 मध्ये रिझाईन करून जातो आणि ऑक्टोबरमध्ये मी आमदार होतो. त्याचं त्याच्यातून एक गोष्ट मला कळली की म्हणजे लोकांना एक चांगला पर्याय मिळाला तर ते इमिजिएट ग्रॅब करतं. तर त्यावेळी 2014ला एक लोकांना पर्याय आला होता की बाबा जर्नलिस्ट आहे, एज्युकेटेड आहे, कोणत्याही प्रकारच्या क्रिमिनल केसेस नाही आहे. तर लोकांनी ते स्वीकारले आणि मग 2019 मध्ये अनेक असे माझे राजनैतिक विरोधी जे आहे ते बोलायचे ते ॲक्सिडेंट होता, ते आता निवडून येणार नाही, फ्लूक होता. आणि लोकसभाचे इलेक्शन जिंकणं म्हणजे लोक आयुष्य टाकतात त्याच्यामध्ये, म्हणजे खूप काय काय नाही करतं मी बघितलेलं आहे. पण माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट हे होती आणि एक सिल्वर लाईनिंग जे आपण म्हणतो ना की सगळं काही संपलेलं नाही आहे, द स्टिल सिल्वर लाईनिंग. तर हे होतं की तुम्ही कितीही कट्टर भारतीय जनता पार्टीचे समर्थक, शिवसेनेचे समर्थक, काँग्रेसचे समर्थक, बट तुमच्या कॉलेज गोईंग बॉय अँड गर्ल जे होतं, जे यंगस्टर्स जे होते, त्यांनी म्हटलं नाही, आम्ही इम्तियाज जलीललाच मतदान करणार आहे. आणि त्या अनुषंगाने म्हणजे मला 2019 मध्ये कोणालाही विश्वास बसत नाही होता आणि त्यावेळी मीडियाने मला जायंट किलर म्हटलं होतं की 4 टाइम MP ला पराभव करून शिवसेनेचा गड असणाऱ्या त्या एरियामध्ये. आणि 2024ला मी पुन्हा लढलो आणि 3,41,000 वोट्स मी एकटा लढून. आपल्याला माहीत आहे की अलायन्स दोघा साईडला होतं, की 3 पक्षांचा अलायन्स होतो आणि दुसऱ्या नंबरवर आलं. आता बघू पुढे काय आहे. लोकांची इच्छा आहे की मी पुन्हा विधानसभेच्या इलेक्शन लढू. माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांची इच्छा आहे. पण अजून एक गोष्ट, जसं मी जर्नलिझमच्या द बेस्ट ऑफ जर्नलिझम डेज बघितलेले आहे अँड द वर्स्ट ऑफ जर्नलिझम डेज ही जेव्हा हे सुरुवात झाली होती ते पण बघितलं. मला असं वाटतं की देशामध्ये सगळी घाणेरडी राजनीती कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये आता सुरू आहे. कुठलीही आयडिओलॉजी, एथिक्स, मॉरल्स, व्हॅल्यूज काही राहिलेलं नाही आहे. पैसा आहे, जाती धर्माचा तेढ कशा निर्माण करायचं, सत्तेमध्ये बसण्यासाठी काय काय आपल्याला गोरखधंदे करता येते ते सर्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत. गेल्या 5 वर्षात पूर्ण विचका झालेला आहे या सगळ्या खूप म्हणजे इमॅजिन नाही करू शकतं की म्हणजे काय आयडिओलॉजी. समजा मी एक मतदार म्हणून मी अद्वैत मेहतावर विश्वास ठेवून अद्वैतला मत देतो. निवडून आल्यानंतर अद्वैत पैसे घेऊन दुसऱ्यांच्या सोबत पळून जातो. काही नियम नाही, काही मॉरल्स नाही, एथिक्स नाही. मग पैशाच्या जोरावर आता या इलेक्शनमध्येही पैशाचा कशा जोर होता. तुम्हाला याच्यावर रिसर्च करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये या, ग्रामीण एरियामध्ये फिरा. काय पैसा आणि वाटणारे कोण लोक होते, सत्तेमध्ये बसलेले जो उच्च पदावर बसलेले लोक होते, तर कोणत्या हेलिकॉप्टरने पैसे आणले होते, ते हेलिकॉप्टरने आणलेले पैसे कोणत्या अधिकाऱ्याच्या गाड्यामध्ये ते पैसे गावामध्ये पोहोचवण्यात आले होते, हे सगळं मी बघितलेलं आहे. आपण कॉम्पिटिशन करू शकत नाही, तरी सुद्धा मला इतकं वोट मिळाले, मी समाधानी आहे. बरोबर आहे. सगळे म्हणतात की अक्षरशः एका मुक्कामध्ये निवडणूक फिरली वगैरे. आता मी नाव नाही घेत कोणाच्या मुक्कामध्ये, सगळं माहिती आहे. पण मला तेच म्हणायचं होतं की जेव्हा 2014ला तुम्ही आमदार झालात, 19ला खासदार झालात, 2024ला तुमचं ॲनालिसिस काय आहे? चंद्रकांत खैरे 5 वर्ष जरी खासदार असले होते तरी लोकांबद्दल नाराज होते. आम्ही सुद्धा फिरलो होतो बोलवडोतर्फे आणि संभाजीनगरमध्ये फिरताना अक्षरशः लोक म्हणत होते की आम्ही इम्तियाज यांना मत देणार. ते सुशिक्षित आहेत, त्यांनी प्रश्न सोडवायचे प्रयत्न केलेले आहेत. मुख्य जे औरंगाबादला किंवा संभाजीनगरला जे भेडसावणारे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, खड्ड्यांचा, किंवा आपण तो इंडस्ट्री राहणं, सगळे मुलं जे ते उठून पुण्या मुंबईला जातात त्यापेक्षा औरंगाबादमध्येच, याच्यावरती कोण काम करेल, तर आम्हाला असं वाटत होतं. पण भुमरे जे आहेत ते आले तर मला तर जनरली असं म्हटलं जातं
तुम्ही पत्रकार पण राहिलेलात की संभाजीनगरची जी निवडणूक आहे ती धर्मावरती होते मुख्यतः म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी आणि संभाजीनगर, खान बाण आपण नंतर त्याकडं. पण ही निवडणूक जी आहे त्याच्यावरती एक जरांगेचा इम्पॅक्ट दिसला. मराठा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो दिसला. तुमचंही तेच ॲनालिसिस आहे का की भुमरे जे निवडून आले ते मुख्यतः जरांगे फॅक्टर, मराठा आरक्षण त्याच्यामुळे ते निवडून आले? फक्त जरांगे फॅक्टर याच्यामुळे बोलू शकत नाही. मनी एम फॅक्टर, मनी तर आहेच, जरांगे फॅक्टर, पण एम मराठा म्हणजे असं दुसरं मराठा एम स्क्वेअर आपण म्हणू शकतो की मराठा एंड मनी फॅक्टर होतं उसमें. आणि नक्की अद्वैत, मी 10 वर्ष लोकप्रतिनिधीमध्ये काम करताना मी कधीही बघितलं नाही. ठीक आहे, माझ्या पार्टीचा एक वेगळी इमेज आहे, स्टेजवर मी काय बोलतो ते एक वेगळी गोष्ट आहे, पण काम करताना मी कधीही जाती धर्माचा विचार केला नाही. म्हणजे तुम्ही आजही माझ्या ऑफिसमध्ये, आजचा बोलतो मी, पराभव झालेला खासदार आहे, माझी खासदार आहे, मी आपल्याला चॅलेंज करतो, जितके लोक आता जे खासदार निवडून आलेले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये मिळणार नाही तितके जास्त लोक माझ्या ऑफिसमध्ये आजही येतात, अजूनही येतात. म्हणजे माझ्यासाठी एक पावती आहे. आणि नक्की म्हणजे जरांगेचा हे झालं होता. मी माझ्या निवडणुकीमध्ये प्रचार करताना सभेमध्ये लोकांना बोलायचं की माझ्यापेक्षा कोणी चांगलं शिक्षित असेल, कोणी चांगला तुमचे मुद्दे लोकसभेमध्ये मांडणारा असेल, कारण लोकसभा म्हणजे तिथे बोलणारा माणूस पाहिजे, तुमचे मुद्दे तिथे जाऊन बोलणारा पाहिजे उसमें, तर तुम्ही त्यांना मतदान करा, मला काहीही प्रॉब्लेम नसणार नाही. पण मी लोकांना हात जोडून हे सांगायचं आहे की बाबा जाती आणि धर्माच्या नावावर की फक्त माझ्या जातीचा आहे, माझ्या धर्माचा आहे, मग लोक कोणालाही असं निवडून देतात. तर ते मला खूप वाईट वाटलं की ठीक आहे, मी समजू शकतो की खालच्या लेवलचे जे लोक, इलिटरेट लोक जे आहे ते त्या मुद्द्यावर आपण हे करू, पण जे एज्युकेटेड क्लास आहे, सुशिक्षित लोक, तेही अशा प्रकारे हे करत असेल तर ते म्हणजे खूप वाईट परिस्थिती होणार. एक्झॅक्टली माहीत नाही, कारण सुशिक्षित लोक उलट आम्हाला असं म्हणत होते की जसं तुम्ही म्हणाला की इम्तियाज यांचा पक्ष कदाचित बाजूला ठेवत, पण इम्तियाज म्हणून किंवा आमदार म्हणून आम्ही त्यांना देणार, अगदी खूप असं म्हणत होते. त्यांनी काम केलेलं आहे किंवा आम्हाला एज्युकेटेड असा पाहिजे. आता मतदानामध्ये काय रिफ्लेक्ट झाला आपल्याला माहित नाही, पण मला हे विचारायचं की हा एक आंतरविरोध आहे की इम्तियाज एक एज्युकेटेड पत्रकार, सुशिक्षित, आणि तुमची कारकीर्द आधी बघितलेली होती, 10 वर्ष पुढे होते, तुमचं रिपोर्ट कार्ड समोर होतं, तुम्ही आमदार घेऊन काय केले, खासदार घेऊन काय केले. पण हा जो एक आंतरविरोध आहे की काही लोक असं म्हटले की इम्तियाजचा पक्ष चुकलाय, हे जर दुसऱ्या पक्षात असले असते तर कदाचित आले असते. तर हे तुम्ही कसं डील करता? अनेक लोक हे बोलते, म्हणजे याच्यावर नाही का मोठे मोठे न्यूजपेपर्सनी याच्या बाबतीत आर्टिकल्स लिहून हेडलाईन काय दिलेली आहे, द राईट मॅन इन द रॉंग पार्टी करके. पण काय आहे की जो स्वतंत्र मला MIM पक्षामध्ये दिलेले आहे ते कोणत्याही पक्षामध्ये मिळणार नाही. तुमचे इतके बॉसेस तुमच्या डोक्यावर बसणार आहे की तुम्ही हे बोलणार नाही, तुम्ही हे बोलू शकत नाही, पार्टीचा हे स्टँड आहे, हे स्टँड, म्हणजे ते तुमच्या स्वतःच्या स्टँडच्या विरोधही असला तर ते तुम्हाला मान्य करावं लागेल, कारण पार्टीचा स्टँड आहे. इथे काय आहे की मला खूप फ्रीडम देण्यात आलेला आहे, स्वातंत्र्य आहे, इंडिपेंडन्स आहे, मला सगळं निर्णय घेण्याचा अधिकार मला देण्यात आलेला आहे. समजा काही गोष्टीवर मला बोलायचे आहे आणि मी दुसऱ्या पक्षात असल्यामुळे नाही तुम्ही कशाला बोललं, तर हे मला म्हणजे माझ्या आतला जे जर्नलिस्ट आहे ना मी जिवंत ठेवलेला आहे, म्हणून राजनीतीमध्ये बरोबर आहे, असं कामच नाही करू शकत. फ्रीडम नसेल, स्वातंत्र्य नसेल तर तसं पत्रकार पण हेच करा, हेच करू नका, हेच विचारा, हेच काम नाही करू शकत. तसंच आहे. पण जे प्रयत्न झाले तुमच्याकडून की भाजपला किंवा NDAला रोखण्यासाठी महाविकास आघाडी जर बनलेली आहे तर त्याच्यासोबत आपण जावं, प्रयत्न केले, पण नाही घेतलं गेलं. तर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा विरोध होता, कारण एकीकडे दुसरीकडे शरद पवार असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण वगैरे असतील, हे तर म्हणत होते की सगळे समविचारी, सेक्युलर सगळे एकत्र येऊ. तर हे का नाही झालं? तुम्हाला का बरोबर नाही घेतलं? कारण आंबेडकरांच्या बरोबर पण बोलणी जी आहे ती फिसकटली, तुमच्यासोबत पण फिसकटली. असं वाटतं का की जर ते एक झालं असतं, कारण जे एक संविधान बदलायचं एक नरेटिव्ह जे सगळेजणच म्हणतायत त्याच्यामुळे दलित मुस्लिम खूप शिफ्ट झाले, मवियाकडे दिसलं आपल्याला याच्यातून, तर एक अनुकूल परिस्थिती. तुम्हाला असं वाटतं का की जर मवियासोबत तुम्ही गेला असता, तुम्हाला घेतलं असतं तर कदाचित वेगळा निकाल लागला असता?
नाही, माझं वेगळं म्हणजे फक्त माझ्या निकालाच्या बाबतीत मी बोलत नाही आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, की डेमोक्रेसी आपल्याला स्ट्रेंथन करायची असेल, अ, तर ऑपोजिशन ही तितकं स्ट्रॉंग Strong. व्हायला पाहिजे. म्हणजे वन पार्टी रूल झाला की तेच तेच निवडून येणार आहे. पण ते मग काय होतं, की त्यांच्यामध्ये नाही का लोकांची जे इम्पॉर्टन्स असतं ते खूप कॅज्युअल घ्यायला सुरुवात करतं. एकदा सत्ताधारी येतं, दुसऱ्या वेळी ते विपक्षमध्ये जाऊन बसलं, तर ते त्याप्रमाणे लोक काम करायला सुरुवात करतात. माझी इच्छा हे होती, की ठीक आहे, आज केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार मध्ये असू द्या, ज्या प्रकारचे निर्णय घेण्यात येत आहे, ते फक्त एक दादागिरीने म्हणजे असं प्रकारचे निर्णय घेण्यात येत आहे. एक उदाहरण आता MVAच्या बाबतीत मी महायुतीच्या बाबतीत हे बोलतो. लाडली बहीण योजना काढली. त्या पुण्यामध्ये आपण गेलं असेल, की ज्या प्रकारे ते कार्यक्रम त्यांनी आयोजित केलं होतं. भाडुंगे बालेवाडीला. म्हणजे आपण असं स्टेज आणि असं हे जे आहे ना फॅशन शो मध्ये Fashion, बघितलं ramp वरून आले असेल, तिघजण. FTV फॅशन टीव्ही सारखे नाही का उसमें, हो, ramp walk त्यांना करत तर आले. मला असं वाटतं की ते तिघांना नाही का चांगलं ड्रेसिंग करून नाही का कॅटवॉक करायला पाहिजे होतं. म्हणजे ज्या प्रकारे ते वॉक करत होते ना, की जसं त्यांच्या खिशातून दिलेले आहे. पैसे आले का, पैसे आले का, म्हणजे अशा पैसे प्रकारे मिळाले. की मी आमचं घर विकलेलं आहे, मी माझ्या प्रॉपर्टी विकलेली आहे, माझी गाडी विकलेली आहे. ते अद्वैत तुमचे पैसे होते, तुमचे टॅक्सचे पैसे आहे, माझे टॅक्सचे पैसे आहे. आणि माझ्या टॅक्सच्या पैशातून तुम्ही अशा प्रकारचे नौटंकी करू लागले, महिलांना एकत्रित करून. म्हणजे खऱ्या अर्थानं बघायचं असेल की तुम्ही मदत करत आहे ना. 1,500 म्हणजे तिच्यामध्ये काही आयुष्यात म्हणजे ती जगू शकणार नाही आहे. पण 1,500 देऊन तुम्ही अशा प्रकारे कोट्यवधी रुपये खर्च करून न्यूजपेपरमध्ये, टीव्हीमध्ये, होर्डिंग्समध्ये 200 कोटी बजेट. म्हणजे आता तुम्ही विचार करा ना. म्हणजे 46,000 कोटी वर्षाचं बजेट आहे. आणि हे कुणाचे पैसे आहे? मोदी साहेबांनी त्यांना दिलेले आहे का, की बाबा हे घे, आपण पराभव झालेला आहे, आपल्याला जास्त मतं मिळालेले नाही आहे, हे घे 50,000 कोटी रुपयेचं मी पॅकेज देतो, तुम्ही फुकटाचे हे पैसे वाटा करके. आणि तो म्हणजे कॅटवॉक करत आहे ना. म्हणजे त्यांचं बॉडी लँग्वेज कशी होती, हॅलो हाय पैसे मिले म्हणजे अशा प्रकारचे ते ड्रामा होतं, की जसं त्यांच्या खिशातून दिलेले आहे, दिले पैसे आणि त्याचे इव्हेंट्स करणं. आता मुख्यमंत्री साहेब वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन ते करत आहे. मी परवा मुंबई हायकोर्टमध्ये मी एक PIL टाकलेला आहे. मी आपल्याला एक बातमी देतो, की मी ॲज अ पार्टी इन पर्सन म्हणून, माझ्याकडे लॉची डिग्री नाही आहे, तुला माहीत आहे, पण मी ॲज अ पार्टी इन पर्सन म्हणून ते केस स्वतः लढत आहे. कोणत्या केस आहे? जे पतसंस्था आणि सहकारी बँक जे बुडत आहे. तर हे बुडाल्यानंतर लोकांना कशा पैसे मिळतं, तर मी एक PIL फाईल केली, जनहित याचिका. कोणत्याही नियम नाही, काही नाही. आपल्या दर 8 दिवसानंतर आपल्याला कळतं की हे बँक बुडालेली आहे, पतसंस्था बुडालेली आहे. आणि त्याचं आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केलं तर ते किती 1,000 कोटी रुपये, 1,000 कोटी रुपयाच्या बाबतीत बोलतो मी. आणि लाखोंच्या संख्येने ठेवीदार. तर मी ते PIL मी कोर्टामध्ये बसलो होतो, तर त्याच्या अगोदर एक वेगळा केस सुरू होता हायकोर्टामध्ये. आणि मी ऐकत होतो की हे काय चाललं. तर शिर्डी साई संस्थानमध्ये काहीतरी इनॉग्रेशनचा हे होतं. तर ते बिल्डिंग जे इनॉग्रेट झाली होती ते प्रधानमंत्री साहेबांनी केली होती आणि त्याच्यावर 36 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. आणि आता त्याच्या शेजारी काहीतरी आता एक नवीन काहीतरी उद्घाटन करायचं आहे आणि ते करायचं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते. तर 1,26,00,000 रुपये त्या कार्यक्रमावर खर्च होणार आहे. तर ते जज जे आहे ना ते वाचत होते, ओ फ्लावर्स इतके लाख, हे म्हणजे त्यांनी हे आमचे पैशावर हे जे डल्ला मारत आहे त्याच्या बाबतीत कोणीतरी बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे? कोणीही बोलायला तयार नाही आहे. पण मला ह्याला जोडून विचारायचं आहे की कारण तुम्ही आता पत्रकार पण आहे आणि राजकारण पण आहे, काय वाटतं तुम्हाला हे खरोखर मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा शिवराज सिंग चौहानच्या काळामध्ये आणलं? त्याच्यामध्ये एक कॉन्ट्राडिक्शन पण आहे, विरोधाभास आहे की प्रधानमंत्री म्हणतात की रेवडी वाटप, रेवड्या वाटू नका तुम्ही. आणि हे काय रेवडी नाही तर काय? मी तर नाही का नितीन गडकरी साहेबांचं एक क्लिप व्हायरल होत आहे की त्याच्यामध्ये ते स्पष्ट बोलत आहे की ऐसे मुफ्त के चीजों से तो ये नहीं होता है, ये टाइम बिंग के लिए हो जाता है करके. सगळ्यांना तेच वाटतं. अद्वैत, लोकसभामध्ये मागच्या वर्षी जेव्हा मी होतो त्या बजेटची स्पीच तुम्ही ऐका निर्मला सीतारामनची, त्याची बुकलेट आहे माझ्याकडे.
तर तिने काय सांगितलं की आम्ही 85 कोटी लोकांना आम्ही मुफ्त राशन देत आहे. देशाची संख्या लोकसंख्या किती आहे? 140 कोटी समजा. 85 कोटी लोकांना आम्ही मुफ्त राशन देत आहे. कुणाला? म्हणजे ते बिलो पॉवर्टी लाईन आहे. 85 कोटी म्हणजे किती पर्सेंटेज झाला? आता हे वेगळी 50-60% मग 50 जास्त आणि त्याच्यानंतर आता हे जे 1 कोटीच्या वर आहे. मी परवा एक डिबेटमध्ये बसलो होतो आमचे भाजपचे नेते सोबत, उसमें ते इतका अभिमानाने सांगत होते कि 1 कोटी से ज्यादा हम लोग. मैं बोला क्यों दे रहे हैं साहब, आप दे क्यों रहे हैं? भाई सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर मराठवाड्यामध्ये होत आहे. देशाचे आकडे मी सांगतो सगळ्यात जास्त. आज बेरोजगारीचा मुद्दा आहे. आमची जे लाडली बहीण आहे ती कष्ट करणारी नाही आहे का? ती मेहनत करणारी नाही. त्याला स्वयंरोजगारासाठी काहीतरी उपलब्ध करून द्या ना. 1500 रुपये फुकटाचे द्यायचं आणि त्याचे इव्हेंट करून टाकायचं. मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की कितीही पैसे वाटले तर लोक हुशार झालेले आहे. तुम्हाला मत मिळतील हे काहीही याची गॅरंटी नाही आहे. तुम्हाला तसं वाटतं? आणि मला असं वाटतं की निवडणूक संपल्यानंतर लाडली फाडली काही राहणार नाही. निवडणुकी म्हणजे मीच त्यांना विचारलं की बाबा तर त्यांनी मला इतकं असं रागावने सांगितलं, बोले रक्षाबंधन के टाइम के ऊपर भाई ने अगर कोई तोहफा दे रहा है अपनी बहनों को तो आपको क्यों तकलीफ हो रही है? मी म्हटलं रक्षाबंधन का नवीन त्योहार आलं का? यावर्षीच आलेलं आहे का? लाडली बहीण या राज्यामध्ये नाही होती का? होती ना. लोकसभेच्या पराभवानंतर तुम्हाला कशा कळली की आपली लाडली बहीण आहे? मध्य प्रदेशमध्ये आपल्याला त्याचा फायदा मिळाला होता, इथे बी आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे म्हणून वाटून टाका 15-15. त्यामुळे सगळे टीका करणारे सगळे सावत्र भाऊ. सावत्र भाऊ. अरे त्यांनी शब्द वापरले, त्यांनी तसंच सावत्र. हो, तुम्ही सगळे सावत्र भाऊ आहात आणि तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राचे इकॉनॉमिक कंडिशन काय आहे की किती कर्जाचा बोजा आहे याच्या बाबतीत काही आपण विचार करायला पाहिजे का? हेच विचारायचे की पण समजा यांना असं वाटत असेल की हा एक मास्टर स्ट्रोक आहे किंवा गेम चेंजर ठरू शकते आणि मग महाविकास आघाडी आता काय काउंटर करणार माहीत नाही. त्यांना असं वाटतंय कुठंतरी की हुशार झाली आहे जनता. इव्हन राज ठाकरे पण म्हटले की हे 2च महिने चालेल, तिसरा हप्ता पण मिळणार नाही. मी पण सगळेजण असं म्हणतात आणि यांना असं वाटतंय. पण तरी पण कुठंतरी तुम्ही जसं म्हणाला की अनेक अशी भोळी भाबडी जनता असते की बाबा हे देतात ना पैसे. कारण हे जरी म्हणत असलं तरी काय म्हणतात ते लक्षात ठेवा, आम्ही जर नाही निवडून तर हे बंद होईल. आणि हे चिन्ह लक्षात ठेवा. म्हणजे कुठंतरी निवडणुकीसाठीच आहे. किती जरी म्हणाले ते निवडणुकीसाठी नाही आहे. काय फरक पडू शकतो तुम्हाला खरंच वाटतंय का? अद्वैत हे जे फ्रीबीज जे वाटण्यात येतं ना उसमें आता महाविकास आघाडीला नाइलाजाने निवडणूक जवळ आली की त्यांना घोषणा करावंच लागणार आहे. 1,500 देता आम्ही 3,000 देऊ तुम्हाला. ते 3 देत असेल तर आम्ही 4 देऊ करके. कारण हे जे आहे ना, मी अनेकदा हे बोललेलं आहे की या राज्याचा शेतकरी न्यायला त्याला फुकटाची वीज नाही पाहिजे, त्याचं कर्जमाफी नाही पाहिजे. ते काय बोलतो की माझा जे उत्पन्न झालेलं आहे त्याला तुम्ही हमी भाव फिक्स करा आणि त्या अनुषंगाने मग ते ना करता जो सत्ता आली की हे माफ करा, ते माफ करा, हे पैसे यांना द्या, ते पैसे यांना द्या. म्हणजे मला हाच प्रश्न आहे, मग इम्तियाज जलील सारख्या उमेदवारांनी काय करायचं? हे जर महाविकास आघाडी आणि महायुती जर अशा पद्धतीनंच निवडणूक लढवणार असतील, आम्ही आलो तर 3,000, तुम्ही आलो तर 6,000 आणि हे सगळं, तर मग तुमच्यासमोर काय आहे? ठीक आहे, लोक पैसे घेतील आणि मी हे याच्या बाबतीत स्पष्टपणे बोलतो की मी माझ्या निवडणुकीमध्ये पैशाचा कशा नंगा नाच बोलते हे नाही का, ते मी बघितलेलं आहे की एका सरपंचाला 1 लाख रुपये दिले तर किती ते खुश होणार होतो तर त्याच्या हातात मग 5 लाख रुपये देण्यात आले. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला काही हे मी वेगळं सांगत नाही किंवा मी फक्त आरोप करत आहे असं नाही आहे. सगळ्यांना माहीत आहे की कोणत्या हॉटेलमध्ये बसून पैसे वाटण्यात आले होते. मुख्यमंत्री स्वतः 3 दिवस येऊन बसलेले होते. मग ते कशासाठी आले होते, काय करत होते, गुपचूप कुणाशी सोबत त्यांची मीटिंग हे चालली होती, हे सगळं आहे. तरी सुद्धा लोकांना हे माहीत आहे की ठीक आहे तुम्ही 1,500 रुपये देत आहे ना, माझा निर्णय मी घेणार बरोबर आहे आणि मला वाटत नाही की त्याचा खूप मोठा फायदा होणार. लोकांना हे पाहिजे की 5 वर्ष त्याच्यासाठी कोण काम करणार आहे आणि लोकांचे वेगवेगळे काम असते, छोटे छोटे की म्हणजे लोक बघतील हे काम केलेलं रिपोर्ट. 100%. दुसरा एक मला प्रश्न विचारायचा की तुम्ही हे सगळं सांगताय ते बरोबर, तुमचे
विचार तुमचं बघणार. पण दुसरा एक प्रश्न असं लोकांच्या खूप मनामध्ये की नेहमी आरोप होतो, काय नवीन मी काय म्हणणार नाही, पण MIM बद्दल संशय निर्माण का होतो की हे बी टीम आहेत BJPची. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आणि रावसाहेब दानवे एका ह्याच्यामध्ये होता आणि मग दानवे असं म्हणतात की नाही नाही इम्तियाज भाईंची गरज आहे, ते असले की आमचं काम सोपं होतं असं हसत म्हणतायत. म्हणजे पॉलिटिकल असतील आरोप, मी असं म्हणत नाही, पण किंवा प्रकाश आंबेडकरांवरती सुद्धा म्हणजे वंचितवरती पण हा आरोप झालेला आहे. मी आपल्याला प्रश्न विचारतो की ठीक आहे, बोलणं एक खूप हे आहे, मी दुसऱ्या पक्षांच्या बाबतीत बोलत नाही आहे. मागच्या 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये किती लोकसभेच्या सीट्स आहे? 543. MIM समजा भाजपला मदत करायची होती तर त्यांनी कमीत कमी 100 सीट्स लढले असते, 200 लढले असते, कुणीही थांबवले नसते आम्हाला. डायरेक्ट अगर आम्हाला वोट्स कापायचेच होतं. आम्ही पूर्ण देशामध्ये किती सीट्स लढले होते 2019 मध्ये? 3. एक हैदराबादमध्ये लढलं, जिंकले. औरंगाबादमध्ये लढले, जिंकले. आणि किशनगंज बिहारमध्ये आम्ही 3 लाखपेक्षा जास्त मतं घेऊन दुसऱ्या नंबरवर होते. तर कोणत्या आधारावर तुम्ही हे बोलतो की नाही आम्ही भारतीय जनता पार्टीला? हे जे नॅरेटिव्ह जे तयार करण्यात आलेलं आहे हे काँग्रेसनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी महाराष्ट्रामधून हे सुरू केले, किंवा दुसऱ्या राज्यामध्ये समाजवादी पार्टीने सुरू केली, किंवा बहुजन समाज बिहारमध्ये लालू प्रसाद, हे सगळ्यांनी सुरू केलं की आमचा पराभव झाला तर कुठेतरी शोधायचं की सॉफ्ट पंचिंग बॅग कोण आहे, तर त्यांना MIM दिसतं आणि ते एक नॅरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे. आता हे लोकसभेच्या निवडणूक झाली, मला कोणी थांबवले असते? मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, मी 48 सीट्स लढले असते का नाही? आम्हाला तुम्ही हे आरोप करता ना, तर हे आरोप करताना तुम्ही माझ्यासोबत आर्ग्युमेंट करा. आणि महाविकास आघाडीला जेव्हा मी आत्ता प्रस्ताव दिलेला आहे, आत्ता दिलेला आहे, बरोबर, मागच्या वेळीही दिलेला होता त्यांना, की तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही भारतीय जनता पार्टीला काही मदत करण्यासाठी आहे तर मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही तसंही अलायन्स केलेले आहे, सगळे आयडिओलॉजिकल डिफरन्सेस विसरून. शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला होता? काँग्रेसच्या विरोधात झाला होता. ते सोबत आले, राष्ट्रवादी सोबत आली आणि त्यांनी एक पॉलिटिकल कंपल्शन म्हणून एक हे केले. मग आमच्या बाबतीत इतकी अनटचेबिलिटी काय आहे? म्हणजे माझ्या समाजाचं मत पाहिजे, त्यांचं नेतृत्व नको पाहिजे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या स्टेजवर फक्त 3 कुर्स्या लागतील, त्याच्यावर एकवर उद्धव साहेब बसतील, दुसऱ्यावर शरद पवार साहेब बसतील, तिसऱ्यावर काँग्रेस बसतील, 4थी कुर्सी नको. आणि माझं बोलणं हे आहे की नाही, आता 4थी कुर्सीची वेळ आलेली आहे आणि त्या 4थी कुर्सीवर इम्तियाज जलील बसणार आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बाबा तर तुम्ही घ्या ना, चर्चेला बसा, आम्ही तुम्हाला नाही मागणार की आम्हाला 50 सीट्स द्या, आमची जितकी ताकद आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमची काहीतरी ताकद आहे तर घ्या, आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे, बसू. आणि तुम्ही इनिशियल आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला इतकं सीट्स द्यायला तयार आहे. करके आम्ही 100 मागणार नाही, 550 मागणार नाही, आमची जितकी ताकद आहे त्या ताकदप्रमाणे आम्ही सीट्स दे. आणि समजा तुम्ही नाही घेतलं तर उद्या माझ्यावर बोट दाखवू नका की आमचा पराभव यांच्यामुळे झाला, आमचा पराभव याच्यामुळे झाला. आधी सांगताय? आधी स्पष्टपणे सांगतो. आजही तुमच्याकडे समय आहे. तुम्ही कमीत कमी याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्टिंग सांगितलं की म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्यांनी एक नरेटिव्ह तयार केलं तेच याच्यामध्ये आहेत. कारण चर्चा अशी होती की उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत वगैरे त्यांना तुम्ही नको आहात MIM म्हणून, कारण कुठंतरी त्यांच्या त्याची टीका होती, बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही हिंदुत्व सोडलं का हे. तर तसंही म्हणजे काय आहे की पॉलिटिकल कंपल्शनचं सगळ्यांनी खूप सारे इश्यूज सोडले ना. म्हणजे सुरुवात आपण नरेंद्र मोदी साहेब पासून सुरू करू की ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या भाषणामध्ये काय सांगितलं होतं ते भाषण सगळ्यांनी बघितलेलं आहे ना. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 70,000 करोड का घोटाला. मला तर फक्त सिंचनच्या बाबतीत माहित होतं अद्वैत, खरं म्हणतो म्हणजे ॲज अ पत्रकार म्हणून, की दादांनी 70,000 कोटी रुपयाचा काही सिंचन घोटाळा केलेला आहे. करके नरेंद्र मोदी साहेबांनी देशाला सांगितले सिंचन घोटाळा, खनन घोटाळा, बँक घोटाळा, 70,000 करोड का घोटाळा, हे मोदी साहेबांनी. आणि त्याच्या 5 दिवसानंतर तेच अजित पवाराला घेऊन ते सोबत सत्तामध्ये अर्थमंत्री दिले. आणि देवेंद्र फडणवीस साहेब किती स्वच्छ प्रतिमेचे आहे ना, आपल्याला स्वतःला म्हणणारे,
त्यांचा एक व्हिडिओ आहे का नाही युट्यूबवर की अजित पवार को हमारे पास आने दीजिए, एकदा ते आमच्या हातात आला तर चक्की पीसिंग, चक्की पीसिंग. आता काय अविवाहित राहील म्हणजे हे पण लग्न करणार नाही, नाही 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 अजिबात नाही 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 करके. तर हे याच्या बाबतीत कोणी बोलणार नाही, कोणी विचारणार नाही. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय आहे की आता 2019 मध्ये काँग्रेसचे किती खासदार आले होते निवडून आणि MIMचे किती खासदार आले होते? MIM तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका सीट लढली होती, माझी सीट होती, मी जिंकलो होतो. काँग्रेस किती वर्ष पुराणी पार्टी आहे, देशामध्ये पसरलेली पार्टी आहे, त्यांचे किती खासदार निवडून आले होते महाराष्ट्रामध्ये? फक्त एक. तेही माझा मित्र होता बाळू, त्याच्या निधन ते वारलं. खूप चांगला मित्र होता आणि मी त्याला खूप असं हे करायचं, अरे तू भी एक पार्टी का, तू भी एक है और मैं भी एक हूँ करके उसके अंदर. तर अशा वेळी अरे बाबा आपली तर एकीच निवडून आलेली आहे, मग कुणाच्या वर आपल्याला खापर फोडायचं आहे? तर दिसला इम्तियाज, ये MIM की वजह से हमारे को हार का सामना करना पड. अरे बाबा मी एकच सीट लढली होती बाबा महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 3 सीट्स लढली होती, मग कशा तुम्ही कोणत्या आधारावर बोलतो? मला दुसरं एक विचारायचं की नेहमी MIM वरती पण टीका होती की कट्टरतावाद किंवा बऱ्याच गोष्टींची, त्याच्याकडे मी येतो. पण त्याच्या आधी तुम्ही मात्र सातत्यानं हजवरून मी बघितलंय की हज अनुदानाचा जो पैसा आहे तो तुम्ही मुस्लिम समाजामधल्या ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी करा, हे हज अनुदान पण करा. हे त्याला म्हणतो की आपण एक प्रोग्रेसिव्ह चांगली भूमिका तुम्ही घेतलेली आहे, मोठा स्टेटमेंट आहे. तर हे मलाही एक पत्रकार आणि लोकांना पण उत्सुकता आहे की ही तुम्ही भूमिका घेतली, मग याला प्रतिसाद का नाहीये, काय कारण? सर्वप्रथम पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी पार्लमेंटमध्ये उभे राहून सांगितलं होतं की तुम्ही हजारो कोटी रुपये हजच्या सबसिडीवर दरवर्षी खर्च करता. त्यांनी सांगितलं होतं की हेच हजची सबसिडी आम्हाला नको पाहिजे. ज्याला हजला जायचे आहे ते स्वतः आपला अरेंज करतील, त्याच्या नातेवाईकाकडून घेतील, त्याचा मित्र त्याला मदत करतील. पण सरकारचं हे काम नाही आहे की कोणत्याही धर्माच्या धार्मिक कार्यक्रमासाठी तुम्ही पैसे देण्याचा. आणि त्यांनी मागणी केली होती की तुम्ही जे हजची सबसिडी देत आहे त्या पैशातून तुम्ही मुस्लिम मुलींसाठी चांगली शाळा द्या, कॉलेजेस उभे करा, हॉस्टेल्स, त्यांना स्कॉलरशिप द्या, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. सरकार इतकी हुशार होती ना, ज्यांना जे ऐकायचं होतं तितकं ऐकलं त्यांनी की हज की सबसिडी बंद कर दो, तो वहां तक बंद कर दिए. त्यांनी बंद केलं. आणि आज ते एकही अशी शाळा दाखवू शकत नाही की बाबा हे मायनॉरिटी बजेट होता की जे आम्ही मुस्लिम समाजाला हजच्यासाठी देत होते आणि त्या पैशातून आम्ही देशामध्ये 100-50-200 स्कूल्स आम्ही मुस्लिम मुलींसाठी किंवा मायनॉरिटी मुलींसाठी आम्ही सुरू केलं. त्यांना जितकं ऐकायचं होतं तेवढंच ऐकलं आणि बाकीचं सोडलं. तर हे जेव्हा आम्ही हे स्टेटमेंट बोललो होतं ना, मुस्लिम समाजामध्येही याच्यामध्ये रोष होता की यार ये हज की सबसिडी बंद करवा दे रहे. पण हे खरं आहे का नाही आहे? मी आज माझ्या धर्माच्या बाबतीत बोलत आहे, तर मी दुसऱ्या धर्माचे सगळे नेत्यांना हे प्रश्न विचारतो की आज किती असे उत्सव असेल, किती असेल यात्रा असेल की ज्याच्यासाठी सरकार हजारो कोटी रुपया दरवर्षी खर्च करतात. हे सरकारचं काम आहे का? तुम्ही काय आहे की एक वेगळा पॅरलल सिस्टम उभारा, त्याच्यातून काय करायचं आहे, पण सरकारचं काम हे नाही. एज्युकेशन आणि हेल्थ म्हणजे आरोग्य आणि शिक्षण ह्याच्यावरती हे पैसे खर्च करा. आणि बघा तुम्ही, म्हणजे ज्या देशामध्ये आपल्या हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कशा कोलॅप्स्ड आहे हे करोनाच्या काळात आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. मी एक PIL हायकोर्टमध्ये याच्या बाबतीतही दाखल केलेली आहे. मी स्वतः ते लढत आहे की हॉस्पिटलमध्ये किती मॅनपॉवरची कमतरता आहे, डॉक्टर्स नाही, नर्सेस आहे तर मेडिसिन्स नाही, मेडिसिन्स आहे तर इक्विपमेंट्स नाही, बेड्स नाही. या अशा परिस्थितीमध्ये मी एक जनहित याचिका फाईल केलेली आहे. आणि त्याच काळात नरेंद्र मोदी साहेबांचा एक सपना होता की देशाला मी एक नवीन पार्लमेंट हाऊस मला बांधून द्यायचं आहे. गरज होती का? त्याच पैशामध्ये तुम्ही किती एम्स तयार केले असते, किती चांगले ग्रामीण एरियातले हॉस्पिटल्स तयार केले असते. अरे घोषणा इतकी मोठी मोठी करतात आणि ग्राउंड रियालिटी काय आहे? आता त्यांनी घोषणा केलेली आहे की देशामध्ये हर जिल्ह्यामध्ये आम्ही एक नवीन मेडिकल कॉलेज उभारणार. मी आपल्याला चॅलेंज करतो, तुम्ही एक पत्र आणि तुम्ही हे ज्या स्तरावर तुम्हाला विचारायचं आहे. मी पार्लमेंटमध्ये विचारलं होतं, ते मेडिकल मिनिस्टर जे आहे ना, ते हेल्थ मिनिस्टर ते बसलेले होते. मी त्यांना विचारलं होतं एक प्रश्न साधाचा की आम्हाला हे सांगा की जे एक्झिस्टिंग मेडिकल कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये प्रोफेसर्स, असोसिएट प्रोफेसर्स, असिस्टंट प्रोफेसर्स
यांची वेकेन्सीची पोझिशन काय आहे. हं. म्हणजे इतकं भोल्यापणाने त्यांनी नाही का ते नुसतं आपलं हम हॉस्पिटल्स बना रहे हैं, हम ये, अरे तुम्हारे पास स्टाफ कहाँ है ये बताइए. बरोबर. दोन आणखीन मुद्दे त्याच्यावरती मला विचारायचे आहे. एक म्हणजे आता पंतप्रधानांनी पण उल्लेख केला, त्यांनी सेक्युलर नागरी संहिता असा शब्द वापरला. आता समान नागरी संहिता जी आहे त्याच्यावरती, त्याच्यावर काय भूमिका आहे आपली. आणि दुसरा आता जे वक्फचा जो विषय आहे, ज्याच्यामध्ये आता दुरुस्ती करण्यासाठी की बाबा वक्फ बोर्ड जे आहे त्याच्यावरती महिला ज्या आहेत मुस्लिम त्यांची अपॉइंटमेंट करायची, इतर धर्मियांची पण अपॉइंटमेंट करायची, या मुद्द्यावरती पण बरंच काय काय म्हटलं जातं. तर ह्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे दोन्ही? काय हे अद्वैत, जेव्हा आपल्याला मुख्य प्रश्नातून आपल्याला लोकांचा माइंड डायव्हर्ट करायचं असेल तर दर पार्लमेंटच्या सेशनमध्ये एक असा कॉन्ट्रोवर्शियल बिल आणण्यात येतं की सगळी चर्चा जे आहे ते त्याच्यावरच जातं, सगळं प्राईम टाईम डिस्कशन जे आहे ना ते त्याच्यावरही चालतं. मला एक प्रश्न विचारायचं आहे की समजा वक्फ बोर्डमध्ये काही अमेंडमेंट करायचं असेल, एकदाही तुम्ही देशामध्ये जितके वक्फ बोर्ड्स आहे त्यांचे वक्फ बोर्डचे सदस्यांना, सीईओना आणि जे कनेक्टेड लोक आहेत त्यांच्या संबंधित त्यांची मीटिंग बोलावली होती का, की आपण त्यांच्यासोबत डिस्कस करू की तुमच्यामध्ये काय काय लॅक्युनास आहे लॅक्युनास. मी असं मानत नाही की नाही आहे, नाही का, अमेंडमेंट व्हायला पाहिजे. पण तिथे बसणारा कोणीतरी एक सेक्रेटरी आणि जॉईंट सेक्रेटरी याच्या बाबतीत निर्णय घेऊ शकतं का? आज महाराष्ट्रामध्ये हजारो एकर जागा जी आहे ते वक्फ बोर्डाची आहे. त्याचा परिणाम काय होणार की जिल्हाधिकारी त्याच्यावर निर्णय घेणार की नाही हे नाही आहे. आता संपलं, विषय संपलेला आहे. आम्हाला काय सांगायचं आहे ते मी एकदा विधानसभेमध्ये बोललो होतो की ते मायनॉरिटीचा तुम्ही 200-300 कोटी रुपयाचा बजेट डिक्लेअर करतो आणि खूप त्याच्यामध्ये आपला हे पीठ थपथपवतो की आम्ही इतकं. मी म्हटलं की तुम्ही 1 रुपयाही त्याच्यामध्ये देऊ नका मुस्लिम समाजाला मायनॉरिटीच्या बजेटमध्ये. बजेटही कम हे करून टाका. उलट तुम्ही काय करा की जे वक्फ बोर्डाची जमीन जे लोकांनी लाटलेली आहे, जे सरकारी ऑफिसेस त्याच्यावर बसलेले आहे, जे बिल्डर्सनी तो हडप केलेली आहे डॉक्युमेंट चेंज करून, पुण्यामध्ये किती मोठे मोठे प्रकार झालेले आहे, ते जमीन ते तुम्ही वक्फ बोर्डाला परत करा. उलट त्यांना सांगा की सरकारला 200, 300, 500 कोटी रुपये दरवर्षी तुम्ही द्या. ते अशी परिस्थिती आहे की इतकी प्राईम लँड्स महाराष्ट्रामध्ये आहे. पण काय आहे की कोर्टाचं एक किचकट प्रक्रिया आहे की काय आहे की कोणीतरी जातो ट्रिब्युनलमध्ये, मग ट्रिब्युनल हायकोर्टमधून सुप्रीम कोर्ट, जो लढणारा आहे तो मरून जातो. आणि ते म्हणजे रेकॉर्डवर जे आहे ना, बरोबर, ते रेकॉर्डची आता जे सरकारने समिती नेमण्याचं पाऊल उचललं, म्हणजे सुप्रिया सुळे वगैरे मागणी केली आणि मग आता सरकारने एक समिती नेमलेली आणि त्याच्यामध्ये चर्चा करणार. तुम्हाला अपेक्षा आहे की मला काही अपेक्षा नाही, ऍड्रेस केलं तुम्ही जे मुद्दे म्हणताय त्या? नाही, मला काही अपेक्षा नाही आहे. ते कशा करावं लागलं त्यांना, कारण त्यांची जे सरकार आता चाललेली आहे ते कुबड्यावर चाललेली आहे, ते क्रचेसवर आहे. नितीश कुमारांनी एक साईडला नितीश आहे, एक दुसऱ्या साईडला. आता चंद्रबाबूने सांगितलं की अरे बाबा, मला मुस्लिम समाजाचं वोट मला तिथे मिळतं, मला या भानगडीत पडू कळू नका, तुम्ही ह्याला एक तर ते बायपास नाही. तर त्यांच्याकडे असलं असतं ना तर अर्धा तासामध्ये कितीही आरडाओरडा करा, स्पीकर झाला व्हॉइस वोटने खतम, फिनिश, बिल पास. त्यामुळेच तुम्हाला असं वाटतं की मोदींचा जो टोन थोडासा बदललाय तो ह्याच्यामुळेच बदललाय? म्हणजे आता जे जसं म्हटलं की समान नागरी संहिता, सेक्युलर नागरी संहिता असं म्हणणं, किंवा जे काही थोडासा 240 वरती आल्यामुळे 303 नंतर काय फरक पडलाय? नाही, ठीक आहे, म्हणजे त्यांना धक्का तर बसला आहे. कारण बघा, लोकशाहीमध्ये नाही का, लोक जे आहे ते सगळं सुप्रीम असतं. किसको चढाना है और किसको गिराना है लोक ठरवतात. आणि जेव्हा तुम्ही इतकं हे एक घमंड के साथ तो पार्लमेंटमध्ये उभे राहून तुम्ही सांगतो की आपकी बार 400 पार, लोक म्हणतात अरे बाबा कोणत्या आधारावर बोलला, मी तर तुम्हाला नाही करणार मतदान, तुम्ही मला नोकरी नाही दिली, तुम्ही शेतकऱ्यांचे काय हाल केलेले आहे, महिलांची सुरक्षाच्या बाबतीत अनेक प्रश्न आहे, चायना घुसलेला आहे आपल्या टेरिटरीमध्ये. हे सगळे मुद्दे बघून लोकांनी म्हटलं की कोणत्या आधारावर हे बोलतो, चला ठीक आहे तुम्हाला दाखवतो आम्ही इलेक्शनच्या व्हिडिओ. दाखवले त्यांनी लोकांना. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे 200 पारचा पण नारा कोणी देताना दिसत नाही आता. महाराष्ट्रामध्ये तर काय आहे की खूप घाणेरडी, मतलब मला अद्वैत एक गोष्टीचा खूप वाईट वाटतं की
ज्या प्रकारे या देशाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्या प्रकारे त्यांची वागणूक आपण बघत आहे, विशेषकर जे एक रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केलेलं आहे, अद्वैत तुमचा एक धर्म आहे, माझा एक धर्म आहे, या माणसाचा कॅमेरामॅनचा एक धर्म आहे. या देशाची ब्युटी हेच आहे की युनिटी इन डायव्हर्सिटी आहे. धार्मिक सलोखा, जातीय सलोखा. अद्वैत मेहता मला हे बोलत नाही की इम्तियाज तू माझ्या धर्माचा पालन कर करके, आणि किंवा इम्तियाज जलील यांना हे बोलणार नाही की तुम मेरे मजहब के हिसाब से चलो करके. उसमें मी माझ्या धर्माप्रमाणे, तुम्ही तुमच्या धर्माप्रमाणे. जेव्हा एक साधू सारखा माणूस जे आपल्याला भगवा चोला घालून आपल्याला स्वतःला साधू मानणारा आहे, तो म्हणतो की नाही तुमचा धर्म सगळ्यात वाईट आहे, तुमचे जे पैगंबर आहे ते सगळं ते कशा प्रकारे वाईट आहे. बाबा मी तुम्हाला सांगितलं नाही ना मी कोणाची पूजा करायची हे माझ्या हातात आहे. त्यांनी म्हटलं चला ठीक आहे, मी समजू शकतो. पण राज्याचे मुख्यमंत्री त्याच दिवशी जेव्हा महाराष्ट्रामध्ये FIRs रजिस्टर होत होते, लोकांमध्ये रोष होता, तर ते येऊन त्याची पीठ थपथपतो आणि सांगतो की तुझ्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे की मुख्यमंत्री माझेही आहे, सगळ्या जाती धर्माचे आहे. तर जेव्हा त्यांनी हे बोललेलं आहे, मला असं वाटतं की ज्यांच्या सरकारमध्ये जे जे लोक त्यांना फॉलो करणारे आहे किंवा त्या पार्टीशी जुळलेले आहे, ते एकनाथ शिंदेची शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, किंवा मुस्लिम समाजातले नेते जे अजित पवारांशी संबंधित आहे, फक्त त्या महाराजांनी प्रॉफेट मोहम्मदचा हे नाही केलेलं आहे. हे सगळे लोक ही त्याच्यासाठी जबाबदार आहे. कुठेतरी तुम्ही एकदा सोडून बघा पार्टी की नाही तुम्ही आमच्या धर्माबद्दल बोललेलं आहे, तुम्हाला राम राम, आम्ही तुमच्या पक्षासोबत राहणार नाही आहे. पण काय आहे की तलवे चाटणारे नेते जे आहे ना, त्यांना काही देणं घेणं नाही. अपने को कुर्सी मिली हुई है, अपने को इनके पास जाके फोटो खिंचाने का मौका मिल रहा, 2 ठेके मिल जा रहे हैं, टेंडर के अंदर अपने को मदद कर डाल रहे हैं इसके अंदर. आता निवडणुकीच्या वेळी जूते मारेंगे अद्वैत पब्लिक. मला सांगा, आता तुम्ही समजा निवडणूक लढवणार की नाही माहीत नाही, पण तुमच्या पार्टीचा आग्रह आहे की लढवावी, लोकांच्या पण अपेक्षा आहेत. समजा निवडणूक लढवली तर तुमचं काय असणार आहे रणनीती? आता औरंगाबादचं नाव पण संभाजीनगर केलेलं आहे. तो एक भावनिक मुद्दा होता की बाबा शहराला पाण्याची आवश्यकता आहे किंवा शहराला पाणी किती दिवसात मिळते, खड्डे नामांतर करून हे प्रश्न सुटणार नाहीत. ही तात्विक भूमिका बरोबर आहे, पण लोकांना असे जे अस्मितेचे मुद्दे असतात, भावनिक मुद्दे असतात, हेच चालतात. तो मला तेच विचारायचं आहे की इम्तियाज जलील यांचं काय रणनीती असणार आहे? त्यांना परत जर यायचं असेल तर एकीकडं हे सांगणार ना की आम्ही नामांतर केलं, आम्ही हे केलं, किंवा मराठा आरक्षण आम्ही दिलं, तुम्ही टिकवलं नाही. अद्वैत मी हायकोर्टामध्ये एक मॅटर घेतलं होतं की औरंगाबादच्या जालना रोडवर गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक करणार होते. सगळ्यात कॉस्टली जमीन कोणती आहे ते जालना रोडवर. मी त्याचा विरोध केला. इतकं लोकांनी मला शिव्या दिले होते सोशल मीडियावर, तुझी लायकी आहे का? म्हणजे इथपर्यंत गेलं होतं की तू पाकिस्तानला जा, तू आमच्या नेत्याचा असा विरोध करत आहे, तुझी मतलब लिटरली शिवीगाळ करायचं मला, इतकं असं प्रकारची लँग्वेज वापरायची असते. मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. कोणी ऐकायला तयार नाही होते की तिथे आम्हाला स्मारक नको, तिथे एक चांगलं हॉस्पिटल आपण उभे करू. कोणी ऐकायला तयार आहे. नाईलाजाने मी हायकोर्टामध्ये गेला, रिट फाईल केली आणि ते केस लढलं आणि कोर्टाला समजावून सांगितलं की आम्हाला तिथे एक स्मारक नको, तिथे एक हॉस्पिटल पाहिजे. आता त्या जागेवर जिथे एक नेत्याचं स्मारक उभे राहणार होतो, तिथे आज 400 बेडच्या हॉस्पिटलचं काम सुरू आहे. 400 बेडच्या 2025ला ते हॉस्पिटलचं काम कंप्लीट होणार. त्या हॉस्पिटलमध्ये जाणारे कोण लोक असणार आहे? एका जातीचे लोक असणार आहे का? सर्व गोरगरीब लोक असणार आहे. तर मी जेव्हा हे निर्णय आला होता की आता त्या जागेवर हे कोर्टाने हे सांगितलं की नाही, तर मी सोशल मीडियावर टाकलं होतं की जालना रोड की उस जगह के ऊपर औरंगाबाद में अब 400 बेड का हॉस्पिटल बनाया जाएगा. तर त्या सोशल मीडियाचे जे मेसेजेस आले होते त्याच्यावर तुम्ही एकदा ते ॲनलाइज करा. लोकांना, युवकांना हे हॉस्पिटलच्या बाबतीत काही नाही आहे. औरंगाबाद कशाला म्हटलं तू? छत्रपती संभाजीनगर नाव आहे, जय छत्रपती संभाजीनगर. म्हणजे लोकांना हे आनंद नाही होता की बता त्या जागेवर आणि बहुतेक हे लिहिणारे जे आहे ना, त्यांच्याकडे काम वाम नाही आहे, त्यांनाच ते हॉस्पिटलची आवश्यकता पडणार आहे. आणि ते म्हणजे
माझ्यावर चिडले या कारणाने की तू औरंगाबाद क्यों लिखा है उसके ऊपर, छत्रपती संभाजीनगर लिखे. म्हणजे असा मुद्द्याला घेऊन आपण भावनिक मुद्दे कशा निर्माण करता येईल याचा प्रमुख उदाहरण म्हणजे म्हणूनच विचारायचं की मग हे असे भावनिक मुद्दे असताना किंवा मराठा आरक्षणासारखा परत मुद्दा तो नाही म्हटलं तरी जात आहे किंवा मी जसं म्हटलं की धर्म आहे, तर अशा ह्याच्यामध्ये परत जर एक बाउन्स बॅक करायचं असेल तर काय असेल? बघा, आपले जे पॉलिसीज आहे, आपले जे नियम आहे, मेरे कुछ अपने एथिक्स मॉरल्स व्हॅल्यूज आहे, ते कॉम्प्रोमाइज करून आपल्याला राजनीतीमध्ये राहायचं आहे तर मी त्या दिवशी राजनीती सोडेल आणि अद्वैत मेहताला सांगेल की बाबा काही बोलभिडूमध्ये काही जॉब आहे का, तर मी येतो जॉब करायला. म्हणजे मी कधीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुम्हाला पटो किंवा नाही पटो. मी बोलतो तर खूप स्पष्ट बोलतो आणि म्हणून म्हणजे लोक नाही का खूप चिडतात, म्हणजे की इतका डायरेक्टली कशा बोलते हे करके उसमें एवढं सगळं बोलणारा माणूस मतलब फार लोकप्रिय नसतो. भाई क्यों नहीं बोलूं मैं भाई जबान है तो मैं सच बोल रहा हूँ, या अगर मेरे को आपको गलत लग रहा है तो आप मेरे साथ डिबेट करिएगा उसमें. लेकिन बैठ के गाली देना उसके अंदर की तू कोण आहे हे बोलण्यासाठी, तुला काय तुझी हे होतं की लाडली बहीणचे 1500 रुपये मिळत आहे. अरे का नाही होणार बाबा. शेवटी फक्त मी इंटरव्ह्यूच्या एक थोडासा प्रश्न खूप वेळा विचारला गेला तरी पण लोकांच्या मनात उत्सुकता आहे की पत्रकारिता सोडल्यानंतर जेव्हा आता सक्रिय राजकारणामध्ये आलेला आहात तर काय मिस करता नेमकं पत्रकारितेमधलं, आणि 10 वर्ष ही राजकारणाची जी आहेत त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्ही काय अचीव केलं, काय जमेच्या बाजू आहेत दोन्ही, म्हणजे पत्रकारिता सोडल्यामुळं जो लॉस झालाय तो पण सांगा आणि राजकारणामध्ये आल्यामुळं एक जे काय आहे की 10 वर्षामध्ये मी जे काम केलेले आहे ते लोकांना माहीत आहे. जसं एक उदाहरण दिलं उसमें की एक 400 बेडचं हॉस्पिटल माझ्या PIL मुळे झालं असेल, किंवा दुसरा जनहित याचिका मी जी फाईल केलेली आहे अद्वैत, याच्यासाठी आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की जेव्हा मी ते हे जे जनहित याचिका पहिल्यांदा आली ते चीफ जस्टिस आले होते औरंगाबाद बेंचला, त्यांच्या समोर आली आणि इनिशियली म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलं असेल तर त्यांना असं वाटलं की बाबा MP आहे एका शहराचा, ते काय बोलणार. आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात केली, जे मुद्दे मी उपस्थित केलं तर ते असं लिहित होते काहीतरी आणि ते असं बघत होते माझ्याकडे उसके अंदर. आणि जेव्हा मी कंटिन्युअस बोलत होते मग ते असं बंद केले आणि ते असं बसून मला त्यांनी हे केले की व्हॉट इम्पॉर्टंट पॉईंट्स यू हॅव रेस्ड. बट हे जे मुद्दे अंग्रेजीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जे मुद्दे उचललेले आहेत ते फक्त तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी पुरतं आहे, बट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट इश्यूज. सो लेट्स वायडन द स्कोप ऑफ दिस पेटिशन. आणि आपण सगळं महाराष्ट्रातले जितके हॉस्पिटल्स आहे 10,000 पेक्षा जास्त पोस्ट क्रिएट झालेले आहे. 10,000 मोठी अचिव्हमेंट आहे. मागच्या आठवड्यात जेव्हा क्लास 3 आणि क्लास 4चा आकडा आलेला आहे जे भरण्यात आलेले आहे, तर क्लास 3चे 5,000 पोस्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरण्यात आलेले आहे. आणि आता क्लास 4च्या एक आठवड्यानंतर त्याची पोस्ट पूर्ण महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये भरणार आहे. आणि जेव्हा जे GR निघतं ना तर त्याच्यामध्ये असा उल्लेख असतो की सय्यद इम्तियाज जलील PIL नंबर 47/2021 सय्यद इम्तियाज जलील वर्सेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे का नाही आहे. मी उद्या आमदार आहे, खासदार आहे, राहणार नाही राहणार, पण जे लोकांना माझ्यामुळे नोकरी मिळालेली आहे, जे हॉस्पिटल उभे रहना है आज से 5 साल 10 साल 20 साल के बाद जब लोग गुजरेंगे तो हमें बोलेंगे कि इस जिले का एक खासदार हुआ करता था, उसने ये हॉस्पिटल बनाया. माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी जे आहे ना शिव्या देणारे लोक तुम्हाला संपणार नाही, ते तुम्हाला कोणत्याही कामासाठी तुम्हाला ते शिव्या देतच राहणार आहे, निगेटिव्ह पॉईंट शोधत राहणार आहे. आपल्याला जे करायचे आहे मी करतच राहतो. जर्नलिझमचा एक सुवर्णकाळ बघितला, आता जे काही जर्नलिझमची परिस्थिती झालेली आहे त्यामुळे असं वाटतं की बरं आता तिथं नाही आपण. नाही जर्नलिझम भी म्हणजे काय आहे की एक आपल्या सर्वांना माहीत आहे की नरेंद्र मोदी साहेबांना याचं श्रेय द्यायला पाहिजे की निवडून आल्यानंतर त्यांना माहीत होतं की आपल्याला आपली बातमी लोकांपर्यंत पोहोचायची असेल तर मीडिया आपल्या हातात होणं खूप महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात प्रथम त्यांनी काय केले, सगळ्या मीडिया हाऊसेसला त्यांनी विकत घेतले. आज डायरेक्टली विकत घेतलं नाही आहे, पण अडाणी साहेबांचे किती आहे, अंबानी साहेबांचा स्टेक किती आहे, एडिटोरियल. आणि एक लास्ट जे एक राहिलेलं होतं ज्याच्यामध्ये मी 12 वर्ष काम केलं होतं
बरोबर. NDTV. त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं की वो कहते हैं ना द फाइनल नेल इन द कॉफिन जो था उसके अंदर वो भी संपलं होतं. पण आपल्यासारखे खूप सारे चांगले पत्रकार आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही असे अनेक पत्रकार जे आहे असा प्लॅटफॉर्मचा वापर करून चांगल्या पत्रकारिता करत आहे. बरोबर. समझा आमदार खासदार काही राहिलं नाही तर बोल भिडू. मैं औरंगाबाद से आपका रिपोर्टर बन के वहां से काम कर आपण सकता असं नाही, हूँ. शुभेच्छा देऊयात आपण. इम्तियाज, खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. जवळपास तासभर सगळ्या विषयांवरती, सगळ्या प्रश्नांवरती मनमोकळेपणाने तुम्ही संवाद साधला. प्रेक्षको, तुम्हाला इम्तियाज जलील यांच्याशी जो आम्ही संवाद साधला तो कसा वाटला? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि अशाच चर्चा विथ बोलबिडू कार्यक्रमामध्ये आपण आणखीन काही नेत्यांना बोलवणार आहोत जसजशी आता निवडणूक जवळ येते. आणखीन लवकरच आपण नवीन नेत्यांसह भेटूयात. तोपर्यंत बघत राहा बोलबिडू.